नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल. खरातवर 8वा गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत कारवाई. भोंदू खरातचे सर्व तपास एसआयटी कडे वर्ग. नवी मुंबई महापालिकेत भाजपला मोठा धक्का. भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांच्या नगरसेवक पदाला स्थगिती. बेलापूर दिवाणी न्यायालयाची स्थगिती. धाराशिवच्या पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी. धमकीचा मेल आल्याने पोस्ट कर्मचाऱ्यांची धावपळ. बॉम्ब शोधक पथकाकडून पोस्ट ऑफिसमधील अनेक पार्सलची कसून तपासणी. बीडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष. दुचाकी शोभायात्रेनं वेधलं लक्ष. जय श्रीरामच्या गजरानं बीड शहर दुमदुमलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये किराडपुरा राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाबाहेर अस्वच्छता आणि तीव्र दुर्गंधी. फ्रीजर रूमचं गेट तुटल्यानं परिस्थिती बिघडली. रूमची दुरुस्ती आणि स्वच्छतेची उपाययोजना करावी, नागरिकांची मागणी. इंदापूरच्या उजनी जलाशयावरील पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई. जलसंपदा विभागाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त. मुंबईतील मार्वे मयुरी फेरी सेवेत बनावट मशीन आणि पासेसचा आरोप. आमदार असलम शेख यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. गावकऱ्यांकडून आभार व्यक्त. पिंपरी चिंचवडमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात महापालिका आक्रमक. थकबाकीदारांवर पालिकेचा जप्तीचा बडगा. जुन्नरमधील ओतूर ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी नागरिक आक्रमक. कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यानं रुग्णालय धुळखात. रुग्णालय सुरू करण्याची नागरिकांची मागणी. मीरा रोड येथील सिल्वर पार्कच्या सोसायटी 40 वर्षीय महिलेची हत्या. घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.